तर संभाजी भिडे हा संभाजी भिडे त्याचं नाव नाही, तो आहे मनोहर कुलकर्णी. कुठेतरी बहुजनातलं नाव लावायचं आणि बहुजनामध्ये फिरायचं, बहुजनांची माथे भडकवण्याचं काम संभाजी उर्फ मनोहर भिडे नेहमी वारंवार करत असतात. मागच्या काही वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी आंबे खाल्ल्याने मुलं होतात आणि आज तर त्यांनी कहरच केला की सर्व धर्म समभाव, नपुसकपणा आणि नीचपणा. म्हणजे ह्या म्हाताऱ्याला काय कोणतं पुस्तक वाचलं आहे का नाही? खरं तर ते म्हातारं दिसायला जोराळावानी दिसतंय आणि बोलायला काहीही बोलतंय. म्हणजे कुठंतरी काहीतरी अभ्यास पाहिजे आणि त्याला पार लोक डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम करतात. हे अतिशय चुकीचे. सर्व धर्म या जगामध्ये, या देशामध्ये सर्व धर्म समभाव म्हणून लोक राहतात. तुम्हाला वारंवार जातीभेद आणि जातीवाद वाढवण्याचं काम यांना खरं तर कोणीतरी सुपाऱ्या दिल्या असाव्यात किंवा यांना जाणीवपूर्वक कोणी बोलवता धनी यांचा कोणीतरी वेगळा असला पाहिजे. कुठेतरी निवडणुका जवळ आल्या की यांना कुठेतरी जातीवाद आणि जातीभेद करण्याचं काम कोणतरी सांगतं आणि ते करत राहतात. हे अत्यंत चुकीचं आहे. मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी आता त्यांच्या वयाच्या हिशोबाने बोललं पाहिजे, वयाच्या हिशोबाने राहिलं पाहिजे. कारण की त्यांचं आता वय माझ्या मते 60-70 वय असेल. त्यांना 60चा लाठी काय ती म्हणते तशी गोष्ट झाली. त्यांची आता बुद्धी भ्रष्ट झाली. त्याप्रमाणे त्यांनी आता शांत राहावं. विनाकारण कुठंही काहीही बरळण्यात मजा नाही. मनोहर भिडे यांना माझी सूचना आहे की त्यांनी आता इथून पुढं असं चुकीचे वक्तव्य करून कुठेतरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा स्वतः आराम करून एक हातपाय मोडून कुत्रेच पाठीमागे त्यांना कुत्रंसुद्धा चावलं होतं. म्हणजे तुम्ही आता कुठेतरी घरात राहण्याची वेळ आली. त्यांनी आता घरात राहून स्वस्थ राहावं, आराम करावा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. फक्त समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे.